इंडियन कल्चरल आर्काइव्ज म्हणजेच भारतीय सांस्कृतिक संचित हे यूट्यूबवरचं चॅनेल मी गीता जयंतीपासून 2023 सालच्या गीता जयंतीपासून सुरू केलं. आज एकादशीला, आजही एकादशी आहे माघातली, आणि त्या एकादशीला मी गीता तत्त्वज्ञान जे काही 18 अध्यायात सांगितलेलं आहे ते मी पूर्ण केलं. म्हणून हे माझं असणारं विवेचन, गीतेवरचं विवेचन म्हणा, प्रवचन म्हणा, किंवा असणारं जे तत्त्वज्ञान जे आहे ते माझ्यासमोर आता समोर दिसत नाहीत, पण यूट्यूबवर पाहणाऱ्या, इंटरनेटवर पाहणाऱ्या सर्व गीताप्रेमी बंधू भगिनींनी पाहिलं असेल. प्रथमतःच नम्रतापूर्वक त्यांना मी धन्यवाद देते, आणि त्यांची अशीच साथ ही मला उत्तरोत्तर पुढेही मिळेल असं मी अर्थातच आपल्याला आश्वासन देते. अनेक विषय मनामध्ये आहेत, ते जरा वेगळ्या पद्धतीने किंवा स्टाईलने मांडावे. आता रामायणसुद्धा अनेक कथा सांगितल्या जातात, पण रामायणातले सुद्धा एक भाग एक विशिष्ट पद्धतीने जाऊन त्याच्यातले असणारे व्हॅल्यूज किंवा काय आहेत किंवा विचार काय आहेत तेही पुढे मी काही काळाने, काही दिवसांनी म्हणून आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जवळजवळ आत्ता 50-60 व्हिडिओमधनं मी 700 श्लोकातनं गीतेचं तत्त्वज्ञान आपल्यापुढे मांडलं. हे मांडण्याचा अर्थात मी 91 सालापासून भगवद्गीतेवर अनेक प्रवचनं, अनेक टॉक्स देत आलेली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अर्जुनासारखीच परिस्थिती निर्माण होत असते, कोणी वेगळा नाही. आजच्या काळात सुद्धा तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग आहे. सगळ्यांना लढावंच लागतं. वैयक्तिक पातळीवर असेल, सामाजिक पातळीवर असेल, शैक्षणिक पातळीवर असेल, राजकीय, आंतरराष्ट्रीय. समोर शत्रूही असतात, पण कोणी आप्तजन नसतात. लढत असताना परकी माणसं असतात, पण काही ना काहीतरी कारणाने देशबुद्धी मनामध्ये ठेवून, पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवून सगळ्यात चांगल्या माणसांना आपण म्हणतो, सामाजिक जीवनात असेल, धार्मिक जीवनात असेल, सगळ्याच वैज्ञानिकांना छळलं गेलेलं आहे, त्रास दिला गेलेला आहे. अशा वेळेला प्रत्यक्ष महात्मा गांधींनी असं म्हटलं आहे की माझ्या मनामध्ये जेव्हा जेव्हा निराशा निर्माण होते तेव्हा ती निराशा दूर करण्यासाठी मी भगवद्गीतेकडे वळतो. अनेकांनी गीतेचा महिमा सांगितलेला आहे. हे गीता ज्ञान यज्ञातलं हे विवेचन करत असताना माझ्या मनात सहजच असं आलं की आपण या गीतेचं तत्त्वज्ञान यूट्यूबवर मांडावं की जे घरोघरी जाईल. माझा हा छोटासा प्रयत्न होता, प्रामाणिक प्रयत्न होता. याच्यातून मला काही मोठं मिळवायचं आहे असंही नाही, परंतु पहिल्या अध्यायापासून ते 18व्या अध्यायापर्यंत 700 श्लोकात काय सांगितलेलं आहे, आज का आवश्यकता आहे, 5000 वर्षापूर्वी सांगितलेलं गीतेचं तत्त्वज्ञान आज आपल्याला स्वीकारता येईल का, हे स्वीकाराच असं मीही सांगत नाही. जसं भगवंतांनी सांगितलं, यथेच्छसी तथा करू. म्हणून गीतेचा हा प्रवास जो आहे ना, हा तत्त्वज्ञानाचा, तो असणाऱ्या अस्वस्थतेकडून शांतपणे जाण्याच्या जीवनाची वाटचाल करण्याकडे आहे. घाबरलेला अर्जुन आहे, आणि त्या घाबरलेल्या अर्जुनाला युद्ध विन्मुख झालेला आहे. त्याला युद्ध सन्मुख कसं करता येईल, त्याला निर्भय कसं करता येईल, हे भगवंतानी त्या दोघांच्या संवादातून आपल्या पुढे मांडलेलं आहे. हे मांडत असताना मौलीने असं म्हटलं आहे ज्ञानेश्वरीत, सर्व शास्त्रमयी गीता आहे. गीतेमध्ये सगळी शास्त्र आलेली आहेत. कुठलंही शास्त्र सुटलं आहे, त्याच्यात नीतिशास्त्र आहे, अध्यात्मशास्त्र आहे, खगोलशास्त्र आहे, आहार, फूड अँड न्यूट्रिशन सायन्स आहे, सायकॉलॉजी आहे, मानसशास्त्र आहे, समाजजीवन आहे. कितीतरी शास्त्र आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात. अध्यात्मशास्त्र आहे. म्हणजे गीता हा केवळ आध्यात्मिक ग्रंथ आहे असं म्हणण्याचं कारण नाही. गीता हा जीवनाला उपयोगी पडणारा असा ग्रंथ आहे. म्हणून जेव्हा जेव्हा आपला पण अर्जुन होतो, जेव्हा जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते, टू बी ऑर नॉट टू बी, हे करावं का ते करावं, जगावं का जगू नये. लोक उगाचच तरुण पिढीतली माणसं आत्महत्या करतात. नोकरी मिळाली नाही, प्रेमभंग झाला, एकतर्फी प्रेमातून आत्महत्या, प्रेयसीचा खून वगैरे वगैरे या घटना आपण समाजामध्ये पाहत. अशी माणसंही अल्पबुद्धीची आहेत.
संकुचित मनाची आहेत, त्यांना नीट ज्ञान कळलेलं नाही, सांगणारं कोणी नाही. मी तर असं म्हणते, ह्या घटना ज्या आपल्या समाजामध्ये घडतात, देशात घडतात, हे अशी मुलं का निपजतात? आईने चांगले संस्कार केलेले आहेत की नाही त्यांच्यावर? पहिल्यांदा मातेने चांगले संस्कार करावे लागतात, लहानपणी बालपणी करावे लागतात, तरच तो मनुष्य हा चांगला होऊ शकतो. बालपण तरुणपण हे असं असतं की त्याच्यामध्ये जे जे काही तुमच्या मनावर आहे ते तुमच्या व्यक्तिमत्वाला वळण देत असतं, मोल्डिंग द पर्सनॅलिटी. आणि यामुळे मला कुणाच्या जीवनात एखाद्या व्यक्तीमुळे परिवर्तन होतं, कुणाच्या जीवनात एखाद्या ग्रंथामुळे परिवर्तन होत असतं. तसं गीता हा ग्रंथ आपण वाचला पाहिजे. ह्याचा रोज परिपाठ करणारे, मुखोद्गत असणारे अनेक लोक आपल्याकडे आहेत, परंतु 9, 12, 15 हे 3 अध्याय म्हणणारे बरेच लोक आपल्याकडे. म्हणून हे सांगत असताना माझ्या मनात असं आलं की गीतेतलं हे ज्ञान घरोघरी जावं, सगळ्या आबालवृद्धांना कळावं. केवळ म्हाताऱ्या माणसांसाठी सांगितलं मी वारंवार माझ्या टॉकमध्ये की म्हाताऱ्या कोताऱ्यांसाठी नाही, दिसत नाही, ऐकू येत नाही, बोललेलं काय ते समजत नाही, स्मृती गेलेली आहे, अशा लोकांसाठी गीता नाही. इदम ते ना तपस काय पाहिलं आपण, ज्यांची भक्ती नाही, जे गीतेवर टीका करतात, अनेक विषय आहेत, विरोधक आहेत, गीता 1 का 2, कृष्ण एकच का अनेकांनी गीता लिहिले, प्रक्षिप्त व्हा, अशांसाठी गीता नाही. म्हणून त्यातले असणारे जे व्हर्च्यूज सद्गुण आहेत, त्यातली असणारी जी जीवनविषयक 16वा अध्यायात आपण किती विवेचन केलं. अभयम सत्व संसिद्धिम ज्ञानयोगम व्यवस्थिती दामनम दमश्च यज्ञ स्वाध्यायस्तप अर्जवम अहिंसा सत्यम कृत. म्हणजे जवळजवळ 26 लक्षणं दैवी संपत्तीची आहेत आणि 5 फक्त वाईट माणसाची आसुरी संपत्तीची सांगितली. जन्माला आल्यावर मनुष्य सज्जन नसतो आणि दुर्जन नसतो. मनुष्याला संगत कशी आहे, मनुष्यावर संस्कार कसे होतात, त्यानुसार मनुष्य चांगला अथवा वाईट बनत असतो. म्हणून त्यातलं असणारे जे ज्ञान आहे, योग आहे, ध्यान आहे, त्याच्यानंतर असणारं आहारशास्त्र आहे. बरेचसे आजार चांगला आहार न घेतल्यामुळे निर्माण होत असतात. नीती कशी ठेवली पाहिजे, धर्माने कसं वागलं पाहिजे, अहंकार आणि आपल्या असणारा स्वार्थ कसा सोडून आपण ईश्वरपरायण भावनेने मी करतो असा अहंकार नसता ईश्वराला सगळं अर्पण करून जीवन जगलं तर माणसाकडे अर्थातच अनेक त्याचा विकास हा उत्तम होऊ शकेल. स्वतःचा सबके साथ सबका विकास नाही, आपण स्वतःचा विकास उद्धरेदात मनात आपणच करायचा असतो. बाकीची सगळी माणसं निमित्त मात्र असतात. या व्यक्तीमुळे मला ही जीवन दिशा मिळाली, हे मार्गदर्शन मिळालं, मी चांगला म्हणून मनुष्य आपल्याला असं म्हणावं लागेल, वी कॅनॉट बिकम गुड अनलेस वी आर इन लव विथ गुडनेस. चांगल्याबद्दल प्रेम असल्याशिवाय मनुष्य चांगलं बनत नाही. गीतेमध्ये चांगले विचार सांगितले आहेत, ते चांगले विचार आपण आत्मसात करावे, सद्गुण स्वीकारावेत, व्हॅल्यूज जी जीवनातली मूल्य जी सांगितलेली आहेत त्या मूल्यांचा पाठपुरावा करा, ते आपल्या जीवनात अंगीकारावी. प्रत्येकानेच अशी प्रतिज्ञा करावी, नाही मी माझ्या निडळाच्या घामाने मिळालेल्या संपत्तीवरच मी माझ्या चरितार्थ चालवेन किंवा गुजराण करेन किंवा माझं जीवनमान मी त्याच्यावरच उंचावून नेईन. मी कोणताही भ्रष्टाचार करणार नाही, मी कोणत्याही प्रकारे दुसऱ्याला लुबाडणार नाही, फसवणार नाही. आपण कुणाला फसवू नये, पण दुसरं आपल्याला फसवतं हे आपल्याला माणसाला कळलं पाहिजे. तर गीताज्ञान जे आहे ते आपण चांगल्या पद्धतीने आत्मसात करावं. आपण जे विचार माझ्याकडून जे काही ऐकले आहेत ते चांगले वाटत असतील तर ते आपण यद रोचते तत् ग्राह्यम, यद न रोचते तत् त्याज्यम. जे आवडतील ते घ्यावे. माझा अजिबात कुणावरही असं कंपल्शन नाही किंवा हे करा जसं श्रीकृष्णाने सांगितलं आहे. मी एवढी मोठी नाही, मी साधी प्राध्यापिका होते आणि अजूनही माझा शिक्षकी पेशाने मी सांगत असते. तेव्हा हे सगळं सांगत असताना आपल्याकडे बोट दाखवून त्यांना गुड मॅन, गुड लेडी असं वाटलं पाहिजे. त्या माणसाच्या वाटेला जाऊ नये, तो चांगला नाही असं कुणीही म्हणता कामा नये. असं हे सगळं 18 अध्यायात 700 श्लोकात केवढं तरी आहे. अर्थात एवढ्या 50-60 लेक्चरमध्ये सांगणंसुद्धा कठीण आहे. मी 2-2.5 वर्ष गीता सांगितल्यानंतर त्यानंतर अनेक विषयांवर बोललेले आहे. म्हणून यज्ञ करत असताना यज्ञ भावनेने, समर्पण भावनेने परमेश्वराला अर्पण करून मी करतो आहे अहंकार विसरून जाऊन आपण केलं तर मनमनामोहबत बघतो असा भक्त मला प्रिय होतो. आत्ताच आपण पाहिलं असा भक्त मला प्रिय होतं. हे भगवंतानी इथे सांगितलेत. अनेक सुभाषितं आहेत त्याच्यामध्ये, अनेक सुभाषितं संस्थांनी घेतलेली आहेत.
आपल्या असणाऱ्या एअरफोर्सने नभस्पृशम दीप्तम अनेक वर्णम ह्याच्यामध्ये विश्वरूप दर्शनातलं आपल्या एअरफोर्सने घेतलेलं आहे. योगक्षेमम वाहम्यम LICने घेतलेलं आहे. अनेक सुभाषित नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञानासारखं दुसरं श्रेष्ठ काही नाही. लौकिक ज्ञान वेगळं आणि आध्यात्मिक ज्ञान वेगळं. लौकिक ज्ञानाला वैज्ञानिक ज्ञानाला मर्यादा आहे. आईन्स्टाईन हे म्हणत असे की मला गीतेमुळे एक वेगळी दृष्टी मिळाली. अनेक माझे पुस्तक आहे गीता विचार श्रेष्ठ व्यक्तींचं. भगवद्गीतेवर माझी 3 पुस्तकं आहेत. हे सांगितलेले विचार दृश्य स्वरूपामध्ये गेली मी 23-24 वर्ष अनेक शाळा महाविद्यालय ग्रंथालय अनेक कॉन्फरन्सेस मंदिरांमध्ये त्या अमेरिकेत फॉरेन ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर हे दाखवलेलं आहे. माऊलींनी तर गीतेचा महिमा केवढा तरी गायलेला आहे. हे जणू काही गीतारूपी कमळ आहे. त्याच्यात श्लोक म्हणजे एक एक कमळ आहे आणि ह्या कमळातले असणारे संत जे आहेत ते भृंग आहेत भ्रमर आहेत आणि ते त्याच्यातलं मध घेत आहेत आणि ते आपल्यापर्यंत आणून देत आहेत. किती सुंदर कल्पना आहे.